प्रथम जावलेला आज चक्क 100 रुपये देऊन शेतामधलं काम सांगितलं. आज जे पैसे मी कमवणार आहे ते नेमकं कोण्या बँकेत ठेवावं त्याचा विचार करावा म्हणलं. घरामध्ये ठुले असते पण एवढी मोठी अमाऊंट आहे की धाड पडायचं भेव. एवढ्या तिथून जाता जाता एवढा मोठा धामण साप गेला. ते ज्या गवतामध्ये गेलता त्या गवतावर एक दगड हाणून नीट शेतामध्ये आलो. आयला इथे येऊन बघितलं तर राव मस्त यांनी माती लावायचा कार्यक्रम ओके मध्ये चालू केलता. मस्त म्हणलं राव इकडे येऊन नुसतं बसायचं काम आहे. अरे कशाचं बसणं आलं. प्रथमेश जावळेला लगेच फोन आला. या म्हणले साहेब आपली आज पेरणी चालू करायची. आधीच ट्रॅक्टरला फवारे बिवारे बसून घेतले होते. आता फक्त नेऊन द्यायचं तेवढंच काम बाकी होतं. पावसामध्ये अशा चिखलाची ट्रॅक्टर चालवायला लईच मजा येते. तुम्ही आधी कधी ट्रॅक्टरच्या ड्रिफ्ट मारतो बघितल्यात का? नसल बघितल्या तर थोड्याच दिवसात हा प्रथमेश जावळे तुम्हाला दाखव. ट्रॅक्टर तिकडे नेऊन सोडलं आणि आपण लावून घेतलेली हळद निघाली का नाही ते बघायला आलो. आणि हळदीचे मोडके असे कुठं कुठं दिसायला लागले. आणि जी हळद आपण मशीननं लावून घेतली होती ती कुठं अशी आली. मशीननं लावून घेतलेली हळद जरा जास्त दाट आली. आणि आमची आजी मस्त इकडे शेतामध्ये येऊन बसली होती. एवढ्यात अक्षय आला आणि म्हणला भैया मला बी ब्लॉगिंग करायची. लगेच मग त्याच्याकडे फोन देऊन टाकला. अक्षय म्हणलं भाई आपल्या शेतामध्ये इथे एक बोर आहे तुला माहित आहे? नाही म्हणलं भाई तुलाच सगळं माहित आहे. मला कुठं काय माहित आहे.